हॅलो, नमस्कार मंडळी. मी सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. सो मंडळी, माझ्यासोबत आहे कार्तिका आणि सचिन. अ, हे आज आपल्यासोबत आहेत आणि आज नाटकाच्या तालमीचा शेवटचा दिवस आहे. सो यापुढची जबाबदारी मी कार्तिकेवरती देणार आहे. कार्तिका काहीतरी बोलणार आहे. कार्तिका काय बोलशील? बोल, बोल, बोल. अरे बोल. सचिन बोले. नाही, तू बोल, तू बोल. आजच्या नाटकाबद्दल सांग. काही नाही, आता आपण एवढे महिने प्रॅक्टिस केली आहे नाटकाची, ती उत्तम तरीकेने होईल. आणि आता उद्या आपला प्रयोग आहे, तो पण चांगला होईल. तर आता एवढी जी मेहनत केली आहे त्याचं फळ आता आपल्याला मिळणार आहे याची आशा आहे. होईल, चांगलं होईल. आणि कसं वाटलं एकंदर आता 2-3 महिने प्रॅक्टिस करत होतो आपण. खूप छान, खूप छान. खरंच. आणि आता शेवटच्या दिवसाला थोडंसं भरून येतंय. लिटरली खरंच. आणि या नाटकामध्ये कार्तिका कोणती भूमिका करणार आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्यासाठी प्रयोग बघायला यावं लागेल. आणि 22 आमचं मार्चला. तिघांचं त्रिकूट आहे. ही दाखवलेलं आपण. आम्ही तिघांचं त्रिकूट आहे म्हणजे मी, कार्तिक आणि सचिन. तीन केमिस्ट्री अगदी अतरंगी आहेत. सचिन काय सांगशील? नमस्कार, मी सचिन मोरे. गेली 2 ते 3 महिने आम्ही प्रॅक्टिस करतोय नाटकाची. खूप छान आम्ही आमच्या पद्धतीने करतोय, काम करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला खरोखर कसं आम्ही काम करतोय बघायचं असेल तर उद्या दादरला शिवाजी नाट्य मंदिर येथे 10 वाजता आपण सगळ्यांनी कार्यक्रम बघायला यायचा आहे. अर्धा तास आधी या तुम्ही. हां, भेटू आपण, गप्पा मारू. भेटू, गप्पा मारू आपण. आणि शोबद्दल आणि नाटकाबद्दल तुम्ही नंतर प्रतिक्रिया द्या आम्हाला, आम्ही कसं काम केलं ते. पण आम्ही जे आमची बॉन्डिंग आहे ते आमच्या नाटकामध्ये झालं. आम्ही सगळे एकमेकांसाठी नवीन आहोत. सॅम माझा एकदम जुना मित्र आहे. मी ही नवीन आहे. आम्हाला आमच्यासाठी नवीन आहे. पण पण खूप एकदम सोज्वळ आणि प्रेमळ आणि फ्रेंडली स्वभावाची आहे. त्याच्यामुळे तिनं खूप समजून घेतलेलं सगळं. आणि तिची ॲक्टिंग पण खूप आमच्यामध्ये खूप भारी आहे. आलो. पण तुम्ही नक्की बघायला या. सगळ्यांची पात्र बघायला या तुम्ही, कसं होत आहेत ते. आमचे स्पेशली डान्स आहेत ते कसे होतात ते वेगळा तुम्ही नक्की. dance. हा एक वेगळा नवीन ह्याच्यामध्ये. तर ही माझी आई. हॅलो. ओव्हर टू हां. ओव्हर टू काय, मला काय बोलायचंय? म्हणजे माहिती ही द्यायची. आईचं कॅरेक्टर करतीये आमच्या नाटकामध्ये. आता आपल्याला आमच्या नाटकातली आई जॉईन झालेली आहे. तर तिचा सुद्धा ती अनुभव सांगणार आहे. अगदी थोडं. काय सांगाल? शेवटच्या दिवसाकडे वळलो. आज शेवटचा दिवस आहे आमचा तालमीचा. सो खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला नाटकाची. पण तालीम तर खूप चांगल्या झाल्यात. सगळ्या प्रकारे सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलंय. तर तुम्ही आवर्जून बघायला या नाटक, असं मला वाटतं. बरोबर. तर मंडळी, आम्ही घेऊन येतोय नाटक रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता. सो आपण सगळ्यांनी या नाटकासाठी आवर्जून उपस्थिती लावा. आणि गेले 2 ते 3 महिने आम्ही सातत्यानं नाटकाची तालीम करतोय आणि सगळे फॅमिली झाले. आणि आता शेवटाकडे आलो तर थोडंसं असं मन हळवळ होतंय की कसं आता आपण यापुढे भेटणार नाही. बऱ्याचशा उणीवा राहतील, पण तुम्ही नक्की आवर्जून नाटक पाहायला या. सो चला तर या ब्लॉगला सुरुवात करूया. नाटक आहे ही वाट वळणाची. सचिन भाई, नमस्ते दादा, काय म्हणताय? भाऊजी, या नाटकात कोणत्या पात्र करणार मी सांगणार नाही तुम्हाला. सो आता प्रॅक्टिस आहे. मोठा दा, सचिन, अंकिता, मनीष सर, मिलिंद राठोड सर, दीपाली मॅडम, सो सर जावळे सर वेगळे भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. सो आता आमची तालीम सुरू होते. सो ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा. अच्छा, म्हणजे आज पण त्याची भेट होणार नाही तर? म्हणजे त्यांच्याकडे काही महत्वाचं काम होतं? हो, तसं महत्वाचं
गावाकडची जागा आहे ना ती विकून टाकूया. माझ्याकडे एक चांगली परप्रांतीय पार्टी आली आहे आणि चांगली किंमतही द्यायला तयार आहे. आपका गाव इतना बढ़िया है, एकदम कॅलिफोर्नियन जैसा. अहो, जिथे परप्रांतीयांना आपल्या गावचा हेवा वाटतो, अशा जगातील सुंदर गावची जमीन तुम्ही त्या परप्रांतीयाच्या घशात घालणार आहात? अहो, आपल्या मुलांना त्या वाऱ्यावर सोडायचं का? त्यांना काय जबाब द्यायचा? कोण तुझा कोण देणार आहे गावी राहायला? का? माझा पोट भरलाय. पुढच्या आठवड्यात वेळ मिळाला तर येतो. एकदाचा काय फैसला करायचा आहे ना तो विचारून ठेव तुझ्या नवऱ्याला, नाहीतर माझा निर्णय मला घ्यावा लागेल. ठीक आहे येतो. आपण दूर तर फेकली जाणार नाही ना? हो मॅडम, आधी जमिनीवर जाऊन संसार थाटूया, मग सागरात पोहायला जाऊया. अगं, प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या प्रेमिकांनी आनंदाने उंच उंच झोके घ्यायचे असतात. मनात कसलीही भीती न बाळगता त्यानंतरच ते आपल्या संसारात यशस्वी होतं. हा? हे बघ तू आता काय सांगायला का आलं तरी? अगं काय नाही, गावची जमीन विकायची आहे म्हणे. काय? हो ना. अगं कोणा एका परप्रांतीयाला आपली जमीन दाखवून सुद्धा आले. मग एक सेकंड बस. ओंकार, ही माझी हो, ते पाहता क्षणीच ओळखलं. शंका नाही, पण भीती मात्र वाटते. प्रेमाच्या सागरात मनसोक्त तरंगत असतात. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये नवी गोष्ट घेऊन. सो मंडळी, गेले 2 ते 3 महिने आम्ही कंटिन्यू नाटकाच्या प्रॅक्टिस चालू होती. त्याच्यानंतर एक फॅमिली झाले होते, एक फॅमिली रिलेशन झालं होतं. म्हणजे डेलीचे प्रॅक्टिस आणि डेलीचे ते मित्रांबरोबर भेटणं, गप्पा गोष्टी करणं, असं एक वेगळंच माहोल झालं होतं. सो आज आपल्या नाटकाची जी तालीम आहे ही शेवटची तालीम होती बोरिवली या ठिकाणी. सो आपण आज तालीम केलेली आहे, त्याचबरोबर काही टेक्निकली गोष्टी असतात त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि आपल्या नाटकाची तालीम शेवटची संपलेली आहे. आपण आता उद्या भेटणार आहोत. सो म्हणजे तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो, आपण सगळ्यांनी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी 10:30 वाजता येऊन आपण सगळ्यांनी या नाटकाचा आनंद घ्या. या नाटकाचं नाव आहे ही वाट वळणाची. लेखक आहे सदाशिव चव्हाण, त्याचबरोबर दिग्दर्शक आहेत मनीष गोयल. सो एकंदर नाटक खूप आपण म्हणू शकतो एक सामाजिक संदेश देणार आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, कारण की नवीन आणि जुनी गोष्ट या 2 गोष्टींचं सांगड घालूनही आम्ही नाटक तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. पहिलाच प्रयोग आहे. सो आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाटकाचा आनंद घ्या. आणि कसं आहे नाटक हे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. सो इकडेच थांबतो. चलो बाय बाय.